ज्ञाना, दादा, कुठे गेला होतास रे तू? हो दादा, सांग ना. आम्हापासून तुटून असे कुठे गेला होतास तू? सांग बरं. मी कुठे गेलो होतो? मला कुठेही जावं लागत नाही. मी कुठून येतही नाही. मी अनंत आहे. बहु काळापासून हा असाच अक्षय्य, अनादि, अव्यय्य, अविचार. नव्हे मी सगुण, नव्हे मी निर्गुण. अनुभूती भजन होऊनी नव्हे. ते आम्ही अविनाश, अव्यक्त जुनाट. निज बोधे इष्ट स्वरूप माझे. रुक्मिणी, अगं हे काय म्हणायचं? अहो, हा आता केवळ आपला निवृत्ती राहिला नाही. त्याहून अधिक काही झाला आहे. पांडुरंग हरी. सावकाश हा. हो बाबा. चल. पांडुरंगाच्या कृपेनं आपला निवृत्ती परत मिळाला. एवढ्यात भांडण मिटले म्हणायचे. भांडण? कसले भांडण? अगं तूच तर भांडण मांडले होते पांडुरंगाशी. हे काय माझ्या पदरी दिलं म्हणून. अहो ते भांडण कसले? हक्कानं बोलले मी. लेकरं नाही आई बाबांकडे गाऱ्हाणे मांडत तसं मांडलं. बाबा, झप्पा झप्पा पावले टाका, नाहीतर आई जशी पांडुरंगावर रागवली ना तशी आपल्यावर पण रागवेल. हो ग. चल पांडुरंग. बाबा, मला कडेवर घ्या ना. चला या या. आलात का सगळे? हो. सोपाना ये बरं. निवृत्ती, चल.
चल ग. तू निवृत्तीला नीट निरखलंस का ग? अगं ह्यो आपला निवृत्ती हाय असं वाटतच नाही बघ. नुसतं सावळं रुपडं तेवढं सारखं आहे. बाकी त्याचं चालणं, त्याचं बोलणं, त्याचे भाव समजा निराळच वाटतंय बघ. लहानपणी म्या दिसले की मावशी मावशी म्हणत धावत जवळ येऊन मला बिलगणारा यो निवृत्ती नावाचा लहानगा वाटतच नाही बघ. अगं बावरलाय तो, बाकी काही नाही. चिंता नको करूस तू. चल. त्र्यंबकेश्वरा, तुझ्या कृपेनं सारी संकट टळली. लेकरे घरट्यात परत आली. आता ते वाटेत लेकरांच्या काळजीनं घाबरले होते. आईचा सारा जीव तिच्या लेकरांमध्येच अडकलेला असतो. तुला तर ठाऊकच आहे. जे काही मी बरे वाईट बोल लावले असतील त्याबद्दल मला क्षमा कर. आणि तुझी कृपादृष्टी अशीच आमच्या सगळ्यांवर आजन्म राहू दे. एवढंच काय ते मागणं आहे. सासूबाईंची ही इच्छा बी पुरी झाली. माती संपली ग. दुपारच्याला जाऊन घेऊन येतो मी. ए सगुने, काय म्हणतोय मी? ए सगुने, हरवलीस ना पुन्हा पोऱ्यांच्या चिंतेत? काय ग? हे बघ, रिकामं मन म्हणजे वैऱ्याचं घर असतं. अगं पांडुरंगाचं नाव घ्यावं, कामात आपलं मन रमवावं. तू काळजी करू नको. पोरं आपली समधी सुखरूप असतील. पांडुरंग खरंय व, पण सारखे विचार डोक्यात येतात ती बघा. त्या वाघापासनं समजे सुखरूप असतील नव, आपण दिलेलं धान पुरलं असेल नव त्यांना. लय दूरवर जायचंय व पोरांसनी. उपाशी पोटी नाही व झेपणार त्यासनी. हे बघ सगुने, असं काही बी होणार नाही ग. तू एवढी कशाला काळजी करत असतेस? आता पूर्ण प्रवासाभर त्यांना पुरेल इतकं धान्य आपण दिलंय ना त्यांच्या संगत. हे बघ, मी तुला काय सांगतो, आपली पोरं सुखरूप घरला येतील बघ. पांडुरंग आहे आपल्या पाठीशी. पांडुरंगा, तुला र काळजी त्यांची. वय वय. आता धावतो या म्हातारीला. माझ्या अंगावर मडकी पडल्या ना, आता बघाच.
नारबाचा हिंगा. धनी नाही म्हणलं, कानावर उडत उडत एक आलंय. विठ्ठलपंताला जे धान्याचं सहाय्य केलं ते त्या गणोजी बाबा आणि सगुणाबाईनं केलंय. त्या थेरडा थेरडीला तरी एवढा काय पुळका आलाय त्या कुळकर्ण्याचा काही समजत नाहीये मला. नारबा, त्यांना एकदाच असा काही धडा शिकवला पाहिजे. हे मी बघतो. नाही, जी तुमची आज्ञा असेल तर मी बघतो ते. त्या म्हाताऱ्याची अर्धी उरलेली लाकडं नाही मसनात पोचवली तर नावाचा नारबा नाही. तुमचा शिष्य. शांतम पापम शांतम पापम. निवृत्ती दादा, व्याघ्राची डरकाळी ऐकू आली आणि आपण वर्तुळ केलं. मग सगळेजण धावू लागलो. पण पण तूच कसा मागे राहिलास? आणि इतक्या वेळ तू काय करत होतास? कुठे होतास? आणि तिथे नेमकं काय घडलं? सांग ना निवृत्ती दादा, कुठे होतास तू? अरे सांग ना निवृत्ती दादा, कुठे होतास? सांगतो सांगतो. आपल्या सगळ्यांनाच व्याघ्राची डरकाळी ऐकू आली. आपण सगळे घाबरलो. पण मला मात्र समोरच्या झाडोऱ्यात काहीतरी हालचाल दिसू लागली. आणि आपोआप माझी पावले त्या दिशेने वळली आणि मी त्या झाडोऱ्यात शिरलो. आपण आधी इथून जाऊया. व्याघ्र नाही, पक्षी होता. आई, काही नाहीये इथे. बाबा, आई. निवृत्ती, तुला डमरूचा नाद ऐकू आला? हो बाबा.
अरे डमरू म्हणजे साक्षात शंकराचे वाद्य. म्हणजे श्री गुरु आदिनाथ. दादा, तो खरंच नंदी होता? वा शंकराचा नंदी? दादा, तो नंदी आपण गोष्टीत ऐकला अगदी तसाच दिसत होता का रे? हो, दिसायला महाकाय आणि बलाढ्य होता. त्याच्या पाठीवर भरजरी झूल पांघरली होती. आणि डाव्या बाजूला त्रिशूळ. गळ्यामध्ये शोभेल अशी घुंगराची माळ आणि मंजूळ आवाज करणारी घंटा होती. त्याचे ते पाणीदार तेजस्वी डोळे सारे काही निरखत होते. निवृत्ती दादाने नंदी पाहिला, आता मला पण नंदी पाहायचा. असं काय करते मुक्ते? हा, देवळात पाहिला नाही वय नंदी तू? तो नाही, खरा खुरा निवृत्ती दादाने पाहिला अगदी तसा. मी तर नंदीच्या पाठीवरती बसून कैलासावरती पण फिरून येणार आहे. आधी मी जाणार. मी जाणार ना आधी. नाही, मी जाणार. ज्ञाना दादा, तूच सांग आधी कोण जाणार, मी या सोपान दादा? ज्ञाना दादा, मी जाणार ना रे. अरे ज्ञाना दादा, सांग ना कोण आधी जाणार? सांग ना. कोणीच नाही. का? का? या ज्ञानादादाला सोडून तुम्ही कैलासात जाणार आहात? नाही. मग तू जिथे जाणार तिथे आम्ही येणार.
मग आधी आपण निवृत्ती दादाकडून सगळं ऐकून घेऊ आणि मग कुठं जायचं ते ठरवू. हो दादा सांग ना, नंदी भेटलं त्यापुढे काय घडले? मी अतिरम्य प्रदेशात पोहोचलो. पहिल्यांदाच जात असलो तरी जणू सारं काही ओळखीचंच आहे असं वाटत होतं. मी कुठे आलोय? तुझे प्राक्तन तुला योग्य स्थळी घेऊन आले आहे. म्हणजे तुला कशाचे भय वाटते आहे? मरणाचे? मरणाचे कसले भय? मरण म्हणजे मुक्ती.
त्याच्याच तर शोधात आहे. मग मुक्ती कशापासून हवी आहे? या साऱ्या जन्म मृत्यूच्या चक्रापासून. बाबा नेहमी म्हणतात प्रत्येकाला त्याचा कर्मयोग करावा लागतोच. पण मग मला माझ्या जगण्याचे ध्येय कधी उमगणार? पण मुळात जन्म मृत्यूच्या खेळाचा खरा अर्थ आहे तरी काय? आणि हे शरीर नश्वर आहे ना, मग आपण त्याचा मोह का धरतो? हे आणि असे अनेक प्रश्न अस्वस्थ करतायत. जे शाश्वत आहे त्याची ओढ मनाला सतत लागलेली असते. मग शाश्वत काय आहे असे तुला वाटते? आत्मा. आणि आत्म्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग? शरीर. बघ, तुझे तुलाच उत्तर मिळाले. तुझपाशी विवेक नांदतो म्हणून तुला इथवर बोलावले. ये पुत्रा, ये. निवृत्ती, मी कधीपासून तुझी वाट पाहतो आहे. तुझकडून काही साध्य करण्याचे प्रयोजन आहे. ये. पुत्रा, मज ओळखलेस ना तू? धन्य झालो. आपण तर आमच्या कुळाचे परात्पर गुरु योगेश्वर श्री गहिनीनाथ. बाबा आपल्याबद्दल नेहमी सांगतात आपले दर्शन म्हणजे या लहानग्या निवृत्तीच्या जीवनाचे सार्थक झाले. उठ निवृत्ती. उठ. ये. बस. पुत्रा, मज सांग, निवृत्ती म्हणजे कोण? प्रवृत्तीचा शत्रू? नव्हे, स्वयंभू निवृत्ती. म्हणूनच तुझी निवड करण्यात आली आहे.
मी समजलो नाही. माझी निवड कशासाठी? उद्धारासाठी. श्री गुरु आदिनाथांपासून प्रारंभ झालेल्या या नाथ संप्रदायाचा वारसा पुढे नेण्यासाठी. तुझ्या कुळाची परंपरा तू जाणतोस, त्याच वाटेवर चालू तुझ्या भावंडांनाही तू दिशा दाखवावीस म्हणून तुला दीक्षा देण्याची, तुझे जीवित कार्य देण्याची जबाबदारी विधात्याने माझ्यावर सोपवली आहे. अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी. अयमात्मा ब्रह्म. अयमात्मा ब्रह्म. प्रज्ञानम ब्रह्म. प्रज्ञानम ब्रह्म. निवृत्ती, आता तू अधिकारी आहेस. ज्ञानाचा अलख गाजव. हे अद्वयानंदाचं वैभव जव. आणि योग्य वेळ आली की हे ज्ञानदेवाच्या झोळीत घाल. ज्ञानदेवाचा जन्मही काहीतरी दिव्य कार्य साध्य करण्यासाठीच झाला आहे. पण त्याचा मार्गही खडतर असेल यात तीळमात्रही शंका नाही. त्यामुळे त्यास अधिक जपावयास हवं. मुक्त आणि सोपानालाही त्यांचे मार्ग शोधण्यास तुलाच मार्गदर्शन करावयाचे आहे, हेही ध्यानात ठेव. आपण माझ्या सवय असाल तर मी सारं काही करू शकेन. मी इथेच आहे. अनादी काळापासून मी इथेच आहे. आणि आता तूही इथेच राहशील. अलख निरंजन. पांडुरंगाच्या कृपेने निवृत्तीचा अनुग्रह मिळाला.
त्याला त्याचे जीविताचे कार्य मिळाले आणि माझ्या जीवाची चिंता मिटली. बाबा मलाही अनुग्रह हवाय. मला पण हवाय अनुग्रह. योग्य वेळ आली की ज्याला त्याला त्याच्या वाटेचं मिळतं. तुम्हालाही मिळेल हा. गुरुदादा, गुरुदादा, निवृत्ती दादाला आपल्या कुळीच्या परात्पर गुरूंचे दर्शन लाभले. स्वतः त्यांनी दादाला अनुग्रह दिला. आता तो सांगेल त्या वाटेने आम्ही सारी भावंड चालू. आता तोच आमचा मार्गदर्शक, दिशादर्शक, तोच आमचा गुरु, तोच आमचा गुरुदादा. आजपासून माझा निवृत्ती दादा गुरुदादा. आजपासून माझा निवृत्ती दादा गुरुदादा. माझा निवृत्ती दादा आजपासून झाला गुरुदादा. गुरुदादा आशीर्वाद दे. निवृत्ती दादा आशीर्वाद दे. सारे काही उत्तम पार पडले. नेहमीपेक्षा त्या पंढरीनाथाने आपल्या पदरात जास्तच दान घातले. उद्या आता आपली ब्रह्मगिरीची यात्रा पूर्ण होईल. मग आपण आळंदीस जायला निघूया. पांडुरंग 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 पांडुरंग. वाट सरली उन्हे झाली छाया. वाट सरली उन्हे झाली छाया. काट्या कुट्यातून वाहे श्रीरंगाची माया. काट्या कुट्यातून वाहे श्रीरंगाची माया. विठ्ठलपंत तुम्हाला समद्यांची लय काळजी लागून राहिली होती बघा.
हो त्या बाजूने येणाऱ्या प्रत्येकाकडे आम्ही तुमची खुशाली विचारायचो, पण कुणालाच काय माहित नाही म्हणून. पाटील, तुमची अवस्था आम्ही समजू शकतो. तुम्ही काय, मुदगल शास्त्री, गणोजी बाबा, सहदेव, रानबा सगळी जीव लावणारी माणसं. आमचं तिकडे काय झालं असेल या चिंतेने तुम्हाला भंडावून सोडलं असेल तर त्यात नवल ते काय. हो तेच की, आणि बाकी काय नाही हो. तिथं ते माणसं खाणारं वाघरू सुटले ना हो. ते म्हणजे असं मनात काय बी वांगाळी विचार यायचे. साऱ्या संकटातून सिद्धेश्वराने बाहेर काढला आणि पाठीशी पांडुरंग होताच की. तो जरी एकाच जागी निश्चल उभा असला तरी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आपलं रुतलेलं चाक बाहेर काढण्यास सहाय्य करतोच. पाटील काका, अहो आम्ही बघितला पांडुरंग असा कट्ट्यावर हात ठेवून उभा होता. होय, हो काका, त्यांनीच आम्हाला वाट दाखवली. खरंय बैठला. अशीच कृपादृष्टी ठेव रे या गोजीरवाण्या लेकरांवर. ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेला समद्यांना घेऊन गेलास आणि सुखरूप परत आणलंस. उपकार झाले बघ तुझे. चला, ते मुदगल शास्त्री तुमच्या वाटेकडे डोळा लावून बसलेत. तुम्ही आल्याची वार्ता देऊन येतो. हा होय, चला चला चला. मुक्ते ये.